आंदोलन करण्यात आलं, काय सांगाल याबद्दल? नक्कीच काल आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनी काँग्रेसच्या सुप्रीमो सोनिया गांधी यांना वंदे मातरम जे गीत चालू असताना ते गीत अर्ध्यातच बंद करून या देशाचा व ते गीताचा अपमान केला. त्याच्या निषेधात आज भारतीय जनता युवा मोर्चा छत्रपती संभाजीनगर शहरतर्फे आंदोलन करण्यात आले व सामूहिक वंदे मातरम गीत गाण्यात आलं व त्यांना जोडो मारून त्यांचा आंदोलन करण्यात आलं आहे व त्याचा आम्ही निषेध केला आहे. 1971च्या अंतर्गत जो का ठराव मंजूर झाला होता, जे आपले वंदे मातरम गीतला किंवा राष्ट्रीय गीतला जे अपमान करत त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होईल व आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. त्यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे. थोडंसं आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला हे आंदोलन करणार आहोत. आपले आंदोलन कोणत्या जिल्ह्यामध्ये झाले? आज हे आंदोलन पूर्ण भारतभरामध्ये होत आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी आज या आंदोलनासाठी पूर्ण भारतभरामध्ये 4 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रत्येक काँग्रेसचे जे ऑफिस असतील, जे चौक असतील तिथं आंदोलन करण्याचं ठरवलं आहे आणि भारतीय जनता युवा मोर्चा जोरदार ते आंदोलन करणार आहे. तुमचं नाव? माझं नाव राहुल शिवाजीराव दांडगे, भारतीय जनता युवा मोर्चाचा शहर जिल्हाध्यक्ष. धनश्री रोंगे, मी भारतीय जनता युवा मोर्चाची युवती प्रमुख. आपण कालच बघितलं आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा खूप मोठ्या अतिउत्साहामध्ये, खूप उत्साहपूर्वक आपल्या शहरामध्ये सुद्धा आणि संपूर्ण भारतभर आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. आणि या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी खऱ्या अर्थानं जे देशद्रोही काँग्रेसचे लोक आहेत त्यांनी आपल्याला ते कसे खऱ्या अर्थानं देशद्रोही आहेत हे काल दाखवून दिलं. वंदे मातरम हे गीत, आपलं राष्ट्रीय गीत चालू असताना सोनिया गांधी यांनी ते गीताला थांबवण्याचा प्रयत्न केला व ते गीत पूर्ण होऊ दिलं नाही. याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की खऱ्या अर्थाने या देशाचे देशद्रोही कोण आहेत हे आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे. आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर युवा मोर्चा या ठिकाणी निषेध